बुल्ढाना जिले में मयूरी की संदिग्ध मृत्यु ने पूरे क्षेत्र को झंझोर दिया है। परिजनों ने दहेज हत्या का आरोप लगाते हुए कठोर कार्रवाई की मांग की है। इस बीच भाजपा नेता चित्रा वाघ ने परिवार से मुलाकात कर न्याय का आश्वासन दिया। बुल्ढाना जिले की युवती मयूरी की मृत्यु ने पूरे समाज को स्तब्ध कर दिया है। 10 सितंबर को जलगांव में उसका निधन हुआ। विशेष बात यह है कि उसका विवाह मात्र 4 महीने पूर्व ही हुआ था। ससुराल पक्ष ने इस मृत्यु को आत्महत्या करार दिया, किंतु मायके पक्ष का आरोप है कि यह आत्महत्या नहीं बल्कि दहेज के लिए की गई सुनियोजित हत्या है। परिजनों ने प्रशासन से शिकायत करते हुए अपराधियों पर कठोर कार्रवाई की मांग उठाई है। इस घटना से पूरे क्षेत्र में आक्रोश व्याप्त है और महिलाओं की सुरक्षा पर गंभीर प्रश्न चिन्ह खड़े हो गए हैं। इसी बीच भाजपा नेता चित्रा वाघ ने बुल्ढाना पहुंचकर मयूरी के माता पिता से मुलाकात की। उन्होंने परिवार को सांत्वना देते हुए न्याय के लिए हर संभव प्रयास करने का आश्वासन दिया। चित्रा वाघ ने इस दौरान प्रख्यात विधिवेत्ता अधिवक्ता उज्जवल निकम से भी चर्चा की और स्पष्ट किया कि आरोपी किसी भी परिस्थिति में बख्शे नहीं जाएंगे। सामाजिक संगठनों ने भी इस घटना की तीव्र निंदा करते हुए शीघ्र न्याय की मांग की है। वर्तमान में यह प्रकरण जांच के अधीन है और आगामी कार्यवाही पुलिस जांच व न्यायालयीन प्रक्रिया के अनुरूप होगी। नवरात्र चालली आहे, अधिकचं बळ मातृशक्तीला मातेने द्यावं अशी सुद्धा माझी फार प्रार्थना आहे। कारण जेव्हा असे प्रकार घडतात तेव्हा कुठेतरी जीव कापून निघतो की ही कशी माणसं आहेत। 4च महिने लग्नाला झाले आणि मग तिला मारून टाकलं आणि फार वाईट पद्धतीने मारलं। आता आई वडील सांगतात ती चटके दिले तिच्या अंगावरती आणि फार हाल करून मारलंय। तसेच हाल करून याही चौघांना त्या ठिकाणी शिक्षा होईल हा मला विश्वास आहे। मी आत्ताच आई वडिलांशी बोलले, चांगले वकील आपण त्या ठिकाणी देऊ। त्यांच्या डोक्यामध्ये काही डाऊट होता म्हणून परवा भारतीय जनता पार्टीचे आमचे ज्येष्ठ नेते आणि राज्यसभेचे खासदार उज्ज्वलजी निकम यांच्याकडे सुद्धा त्यांची वेळ मी घेतली होती आणि मुलेचे वडील आणि भाऊ हे दोघं जण जाऊन त्यांना भेटूनही आले होते। त्यांच्याकडूनही त्यांनी सल्ला घेतला। त्यांच्या डोक्यामध्ये काही विचार होते ते त्यांनी त्यांच्या समोर व्यक्त केले आणि निकम साहेबांनी पण चांगल्या पद्धतीने गाईड केले। मला इथे एवढंच सांगायचं आहे, या हरामखोरांना आम्ही सोडणार नाही, पण अशा पोरी जर आपल्या जात असतील तर ते अत्यंत वाईट आहे। आई वडिलांनी सुद्धा जराही असा काही त्रास होत असेल, पोरींना मरण्यासाठी ठेवण्यामध्ये काय अर्थ नाही। आणि चांगल्या मुली म्हणजे मला फारच वाईट वाटलं की ज्या पद्धतीने तिला मारण्यात आलं ते फारच अमानवीय आणि राक्षसी। मुख्यमंत्र्यांनी